एक्सलंट. छान आहे. काय आवडलं काय मूवी मधलं? डायरेक्टर नवीन होते तर पण छान वाटलं. कसं वाटलं? छान आहे. चांगलं आहे. आवडलं काय मूवी मधलं? शिवाजी महाराजांची भूमिका छान चांगली आणि आयडिया कशी आहे? आग्रह पळवायची माहिती आहे ना, पण तरी एकदा बघायला कसं वाटलं? छान छान वाटलं. किती रेटिंग रेटिंग मूवीला किती? 5 होता. अरे भाई तू पाहायला आलता कशी वाटली बोल ना. अरे भाई आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग. मला थोडा डाऊट होता शिवाजी महाराज चेंज केल्यावर, बट ते खूप चांगलं केलं भाई. चांगलं मला खूप आवडला. अच्छा मी आधी बघतो शिवराज सगळे बघतो. अच्छा 2027 ला म्हणायचं आहे. हो त्यासाठी तर आता एक्साइटमेंट अजून आली भाई. काय रेटिंग राहील? 5 आउट ऑफ 5. अच्छा एक्सलंट. ते थोडा युज होता बाकी भाई बाहेर नाही मिळालं. कसं वाटतं? खूप छान. बेस्ट काय लागतं? बेस्ट मूवीचं पार्ट जेव्हा ते मध्ये गेले होते. अच्छा दरबारामध्ये. तेवढा का दादा तुम्हाला? सेम का? काय रेटिंग आहे? 5 आउट ऑफ 4. अच्छा 4.5 तुम्हाला? ओके सोडून आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराय मूवी. तर काय बोलतात? चिन्मय मांडलेकरांची ऍक्टिंग वगैरे म्हणजे आधी सोबत होते ते, तरी पण यांनी पण चांगली केली आहे. सरांनी केली आता जी केली ते छान ऍक्टिंग केली त्यांनी पण, आणि डिरेक्शन छान आहे पिक्चरचं. हो छान आहे का? हो हो. आणि तसं आपल्याला नेहमी पण जो पब्लिक एवढं नाही पिक्चरला पाहिजे पब्लिक. हा फक्त मोजके 10 जण होते. हो हो. तरी तिकीट आज कमी असल्यामुळे तरी लांजेकर दिग्दर्शक पण होते. हा हा ते असून सुद्धा हा नाव असून सुद्धा नाही नाव असून सुद्धा आले ते. आय थिंक काय वाटतं रिझन कॅरेक्टर हा कॅरेक्टर चेंज मुळे बरेच फरक पडलाय. आणि स्टोरी वाईज स्टोरी वाईज चांगला पिक्चर. हो ठीक आहे ठीक. नमस्कार मंडळी, तर मी मराठी चित्रपट गणपती शिवराय या चित्रपटाला आलतो. पब्लिक रिव्ह्यू घेतला आणि माझा मित्र भेटला आणि आज म्हणलं चला त्याचा रिव्ह्यू घेऊ. चला तो दाखवतो तुम्हाला. नमस्कार. नमस्कार. नेटफ्लिक्स वर आला का तू? कडे घातले तू. हो. तर मंडळी कसा वाटला चित्रपट? चित्रपट खूप छान आहे, पण फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय की लोक येत नाहीये चित्रपटाला. ओके. आणि हा चित्रपट नेहमी ऑडियन्स डिझर्व करतो. मराठी चित्रपट ऑडियन्स नेहमी डिझर्व करतो, बट ऑडियन्स नाही जात आहे, तेच वाईट वाटतंय. दिग्पाल लांजेकरांचं एवढं सुंदर चित्रपटासाठी एवढे लाईन लावली त्यांनी, म्हणजे आतापर्यंत 6 चित्रपट झाले नाही हो 6 झाले. आणि हा 7वा असावा. बरोबर. तर या चित्रपटामध्ये तुम्हाला आवडलं काय सगळ्यात पहिले तर आपल्या याच्यामध्ये हा नव्हता चिन्मय मांडलेकर होते. खरं म्हणलं तर मलाही आधी वाईट वाटलं होतं आणि मला तो डाऊट होता मनामध्ये की आता काय होणार. शिवराज सगळ्यात 2 चित्रपट आहेत अजून, तो काय होणार. बट तुम्हाला खरं सांगतो मनापासून की त्यांच्या एवढं पीक नसेल तरी त्यांच्या कमी कुठेच नाही यांनी केलेलं. तुम्हाला इमोशन्स फील होतं. आणि आता चित्रपट आपण आतापर्यंत महाराजांना जसं पाहिलं होतं त्याच्या व्यतिरिक्त अजून म्हणजे 1-2 नाही, खूप सारे इमोशन्स त्यांनी दाखवलेत. मोस्ट इम्पॉर्टंटली ऍज अ फादर, जेव्हा शंभू राजांना ते एवढा आग्र्यात घेऊन जातात तेव्हा त्यांना त्याचा फादर त्यांना किती भीती होती, तेव्हा त्यांना सोडून तिकडं त्यांना एकटे यावं लागतं. वरतून आऊसाहेबांसाठी एक मुलगा म्हणून त्यांना काय काय ऍज अ महाराज आपण महाराज बघतो खूप मोठे, पण त्याच्यामध्ये एक ह्युमन इमोशन पण टच दिलेला आहे. तो खूप छान आहे. आणि तीच गोष्ट दिग्पाल सरांची खूप जास्त आवडते की तो इमोशन ते आपल्याला फील करून आणतो आणि कनेक्ट करतो स्पेशली ऍक्च्युअली कनेक्ट लोकांशी. बरोबर आहे. पण या चित्रपटाला मी मोस्ट बघितलं 10 जण होते. ते खूप वाईट वाटतंय बघून. हो मराठी चित्रपटांना खरंच गर्दी पाहिजे मित्रांनो. धुरंधरला आपण एवढी गर्दी करतो, 2 वेळेस बघतो, पण हे मराठी चित्रपटाला येतच नाही पब्लिक. त्याच्यावर काय म्हणणं आहे? यायला पाहिजे लोकांनी. डेफिनेटली यायला पाहिजे. मुलांना दाखवा त्यांना. आता इतिहास मध्ये आपलं काय पुस्तकं बघून त्यांना नाही कळणार, चित्रपट बघून त्यांना फील. आणि जेवढं इमोशन फील होईल ना तेवढं अभ्यासामध्ये ज्ञान नाही मिळणार, पण चित्रपटामध्ये खूप मिळतं. बरोबर. मी तेच म्हणत असतो सगळ्या लोकांना की या आता आज तर कोणता ट्यूजडे अजून वीकेंड पर्यंत आहे. या चित्रपट बघा, पूर्ण फॅमिलीला घेऊन या. आपल्या सगळ्यांना शिकासारखा आहे आणि खूप छान चित्रपट आहे. आणि मराठी चित्रपट तेवढं आपण देऊ शकतो, कारण मग अजून चांगलं करायला ना
Motivation मिळतं. Director. डायरेक्टरला मोटिवेशन भेटतं. बरोबर अजून आपल्याला असे सिनेमे बघायला भेटतील खूप सारे. तर आपण तेवढा सपोर्ट त्यांना द्यायला पाहिजे. नक्की देऊ आपण. बिलकुल. आम्ही तर बघितलं मित्रांनो श्रेयस जाधव माझा मित्र आहे ऍक्च्युली हा मला अचानक भेटला तर भेटूयात चला सबस्क्राईब नाव थँक्यू